आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आत्ताच्या आत्ता गायब करा. नका पाहू बाई माग वळून. हे बघा, आपल्याला माहिती आहे सर ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये आहेत, त्यामुळे काहीही झालं तरी तो माणूस आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी आपला बेस्ट देऊया. हा खूप मोठा चान्स आहे आपल्याला प्रूव्ह करायला. ओके, रेडी एव्हरीवन? लिसन केअरफुली. प्रिया मॅडम, खुसपुटे. येस सर. त्या स्मगलरचा पत्ता सापडलाय. आपण आत्ताच त्याला ताब्यात घ्यायला चाललोय. सो गेट रेडी. अरे चला पटकन, एवढा वेळ नाही आपल्याकडे. आवरा आवरा. प्रिया मॅडम चला. भारती मॅडम निघा. खुसपुटे. येस सर. काय बायकोचा वाढदिवस वाटतं? नाही सर. मेसेज काय करत बसलाय? सॉरी सर. चला लवकर. ऐकलं नाही का? येस सर. चला आता. ह्या मेडिसिन फॉलो करा. चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. जखम पूर्ण बरी झालेली आहे. बघ, मी म्हणलं होतं ना मला बरं वाटतंय आता. वाघमारे, आधी डॉक्टरांना पूर्ण बोलू तर द्या. पूर्ण ड्रेसिंगची आता काही गरज नाही. मेडिकल बँडेजेस चालतील. यांनी दिवस रात्र प्रेमाने काळजी घेतली म्हणून भरली लवकर बायकोची जखम. वय, ह्यानं काळजी घेतली म्हणून तर निभावलं समज. रात्रंदिवस हजर असायचा. जरा काय लागलं की लगेच धावपळ करायचा. डॉक्टर, मी ड्युटी जॉईन करू शकते ना आता? वाघमारे, काय गरज आहे का? कशाला काही करताय? मग काय अशीच बसून राहू का आता? सध्या तरी तेच करा. मग का तू माझी सेवा करत बसणार आहेस? ते माझं मी बघीन. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही आता पूर्ण बऱ्या झाला नाही. आताच डॉक्टर म्हणले मी बरी झाली. किती हट्ट करताय हो? एक मिनिट मी बोलू. तुम्हाला आता लगेच ड्युटी जॉईन करता येणार नाहीये. ओके, छोटे छोटे एक्सरसाइज करता येतील. घरची हलकी कामं सुद्धा करता येतील. अगदी आठवड्याभरात तुम्ही ड्युटी सुद्धा जॉईन करू शकता. पण काळजी घ्यावी लागेल. ओके, डॉक्टर म्हणून माझं तरी ऐकाल ना? हो बरं. चल लवकर पटकन. पंकज दादा, गाडी परत आली. सत्यदादा काय अजून आला नाही. ज्याला काही कामाची पडली नाही ना त्याला फोन करून पण फायदा नाही. नशीब पोलिसांना घेऊन आला नाही म्हणजे झालं. चल आवर लवकर. ए चल रे बाबा पटकन, हात आवर ना. कामाचं वाट लागली. चल रे बाबा. ही चांगली संधी चालून आली. सत्यामुळे मला ऐकावं लागलं होतं. आज चांगला फसला असता की मग अजूनही फसू शकतो. तात्यासाहेबांना पण समजू देत त्यांचा खरा हुकमी का कोण येते. बराई, नाश्ता केलास तू? आई, काय विचारते मी? नाश्ता केलास ना? अमरे, अगं मी करीन नाश्ता नंतर. काय नाश्ता लावलेस? तुला उशीर होतोय ना, निघ तू जा. आई, खरं खरं सांगायचं काय? उपवास धरलायस ना? अगं, गरज काय उपवास धरायची? अमरे, अगं असं कसं म्हणतेस ग तू? हा, काय नवीन उपवास धरती वय मी? त्या घटस्थापना आहे म्हणल्यावर उपवास नको करायला? गाई, पण बीपीचा त्रास आहे ना तुला. ह्या उपवासामुळं अजून जर काही त्रास झाला तर काय करायचं ग आपण? तू नको काळजी करू, नको टेन्शन घेऊ. अरे आमरे,
तू तुझी अक्कल पाजळू नगत. रीतीबाती असते त्या, उपास करायला लागतो. आत्ते तुला कोणी अवतान धाडले ग इथं आमच्या मध्ये येऊन बोलायचं? कशाला ग मायलिकींच्या मध्ये बोलतेस हा? आणि हे बघ एवढीच जर हाऊस आहे ना तुला तर तू स्वतः धर की उपवास. धरणारच आहे. हा बघ धरलाय. तुझ्यासारखं समजा सोडून दिलेलं नाही. धरतेस ना उपवास मग निर्जळी धर की. दिवसभर असं खादडत तर बसायची नाही. आणि तसं बी तुझ्यासारख्या बायकांना उपवास तपास करून काय फायदा आहे ग? कपटी माणसासनी कुठं साथ देतोय देव. बापरे तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. तुरंत दे उपास करणार आहेस का नाही? काय पोरगीचं ऐकणार आहेस? ह्या घराच्या रीतीभाती सांभाळायच्या आहेत त्या का नाही तुला? रे नको काळजी करू तू, नको टेन्शन घेऊ. अगं आई तुला हॅलो सर निघतेच मी. हो 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 आलेच आलेच. आई मी निघते ऑफिसला पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. माझं टेन्शन अजिबात वाढवायचं नाही. उपवास धरल्यामुळे जर तुला काही त्रास झाला तर तू आहे आणि मी आहे. आमरे अगं दोन दमडीच्या नोकरीला एवढा माज बरा नव कवा दिशी आपटशील का नाही? काढायचं बी नाही. पण जेव्हा कवा मी आपटीन ना तेव्हा तुझ्या अंगावर कसं आपटता येईल ह्याची बरोबर काळजी घे ना मी. येते ग. किती आपटे डोळा का फडफडतोय? असं काय वाईट घडणार आहे आता? एवढं मिस कॉल टाइमावर पोचलो नाही म्हणूनच करत असणार. आज जर वेळेत पोचलो नाही ना तर तात्यासाहेब लय चिडतील माझ्यावर. वाघमारे सॉरी पण मला खरंच महत्वाचं काम आहे. मला इथनच निघावं लागेल. सत्या नको जाऊस प्लीज. का? मला वाटतंय का आज काहीतरी वाईट घडणार आहे. त्यात उजवा डोळा फडफडतोय. अहो ते तुम्ही सारखं मोबाईल बघत असताना त्याच्यामुळे होत असेल. तुम्ही लक्ष नका देऊ. सत्या नाही गेलं तर चालणार नाही का? वाघमारे तुम्ही लई बारीक सारीक गोष्टींचं टेन्शन घेता बघा. अहो तुम्हाला माहिती आहे ना तात्यासाहेब किती चिडले होते. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला जर काय झालं तर तुम्ही आहेच की. जशी मी तुमची सेवा केली तशी तुम्ही माझी सेवा करा. सत्या नको जाऊस प्लीज. अहो